हॅलो एव्हरीवन. चॉक अँड डस्टर अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो, आपण सर्वांना माहीत आहे की राज्यात थर्ड टेट त्यानंतर शिक्षक भरती सुरू झालेली आहे आणि आता सध्या सेल्फ सर्टिफिकेशनकरिता वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. हां, विद्यार्थी मित्रांनो, आणि शिक्षक भरती होण्याकरिता जसं की आपण सर्वांना माहीत आहे, जे स्पर्धा परीक्षा होते आणि त्यांचे सिलेक्शन त्यानुसार होत असते. परंतु शिक्षक भरती ही एक असा प्रोसेस आहे ज्याला वेळ लागतो. हे विद्यार्थीचे पटसंख्येनुसार शिक्षक भरती होत असते. राज्यात जी शाळा आहेत, जिल्हा परिषद असो, महानगरपालिका शाळा असो, नगरपालिकाच्या असो किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असो, जेव्हा शिक्षकांचं सिलेक्शन होतो तो कोणत्या बेसवर होतो, किती विद्यार्थ्यांवर एक शिक्षक नेमणूक केली जाते, हे सर्व डाटा अगोदर तपासला जातो. कोणत्या गावात, कोणत्या खेड्यात, कोणत्या शहरामध्ये किती शाळा आहेत आणि त्या शाळामध्ये किती शिक्षक ह्या वर्षात तिथं वॅकन्सी आहे, किती म्हणजे किती विद्यार्थ्यावर एक शिक्षक, असं त्यानुसार ही शिक्षक भरती होत असते. आपण सर्वांना तर माहीत आहे. चला तर 30 डिसेंबर 2025चा परिपत्रक एक निर्गमित झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे आहे शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक. काय आहे हे परिपत्रकात आपण सविस्तर जाणून घेऊया. तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर आपल्या चॉक एंड डस्टर अपडेट या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा. अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हैं और आपको भी शिक्षक भर्ती से रिलेटेड इन्फॉर्मेशन चाहिए, वो भी सही और ट्रू इन्फॉर्मेशन चाहिए, तो आप हमारे यूट्यूब चैनल को ज़रूर सब्सक्राइब करिए. मैं आखिर में उर्दू और हिंदी में एक किस चीज़ से रिलेटेड ये परिपत्रक है, ये लेटर है, मैं आपको चंद अल्फाजों में बयां करूँगा आखिर में. आखिर तक वीडियो में बने रहिए. शुक्रिया. चलिए पुढे पाहता आहोत आपण. प्रति शिक्षण अधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक ब्राह्मण मुंबई पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, प्रशासन अधिकारी महानगरपालिका, नगरपालिका व सर्व. विषय आहे सन 2025-26 संच मान्यता करून घेण्याबाबत. संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक SSN 2015. चला पुढे पाहूया काय आहे. तर विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 15 मार्च 2024 अन्वये निर्गमित संच मान्यता सुधारित निकष तसेच शासन पत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2025 व दिनांक 26 मार्च 2025 मधील निर्देशानुसार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून सन 2025-26च्या संच मान्यता शिक्षण अधिकारी लॉगिनला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सोबत जोडलेल्या वापरकर्ता पुस्तिका युजर मॅन्युअलनुसार तपासणी करून योग्य असणाऱ्या संच मान्यता डिजिटल स्वाक्षरी, डिजिटल सिग्नेचर करून शाळांना उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शाळांची पायाभूत पदाबाबत बेस पोस्ट अडचणी असतील त्याबाबत तत्काळ प्रतिसाद द्यावा. तसेच सर्व संच मान्यता 15 जानेवारी 2026 पर्यंत शाळांना उपलब्ध करून द्यावयाच्या असल्यामुळे त्रुटी असलेल्या शाळांची जिल्हा यादी आपणास यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली असून त्याची पडताळणी करून तत्काळ संबंधित शाळांकडून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी व आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची संच मान्यता 15 जानेवारी 2026 पर्यंत निर्गमित होईल या दृष्टीने आवश्यक कारवाई करावी. आणि शेवटला एक 1.5 लाईनची एक लाईन आहे, त्याच्यामध्ये सांगितले आहे ती आपण सविस्तर जाणून घ्या. विहित केलेल्या कालमर्यादेनंतर जिल्ह्यातील सन 2025-26च्या संच मान्यता निर्गमित न झालेल्या शाळांची पगार अदा होणार नाही.
याबाबत दक्षता घेण्यात असे खडे बोल सुनावण्यात आले आहे. लवकरात लवकर संच मान्यता करून घेणे हे असे परिपत्रक आहे आणि ती फक्त 15 दिवसाच्या आत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना एक गुड न्यूज आहे की शिक्षक भरती लवकरच प्रोसेस सुरू होणार आहे. ही संच मान्यता सुरू झाली, संच मान्यता ही संपली त्यानंतर टॅब ओपन करून देण्यात येत आहे. जिल्ह्याने आहे किती जागा आहेत ते अपलोड कराव्यात आणि त्यानंतर लगेचच ते आपल्याला जागा दिसणार आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि कोणत्या क्लासचे 1st to 5चे किती, 6 to 8चे किती, 8 ते 12 पर्यंत किती, अशा जागा आपल्याला दिसणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर आपला शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होताना. आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. चलिए हम आपको उर्दू और हिंदी में ये लेटर किस नौयत का है और किस लिए ये आया है, ये आपको हम चंद अल्फाज में शॉर्ट तरीके से बताने की कोशिश करते हैं. ये आप सभी को तो मालूम है, अपने रियासत के अंदर शिक्षक भर्ती, असातिज़ा भर्ती का मरहला शुरू हो चुका है और आप सभी को मालूम है कि स्टूडेंट्स के बेस पर टीचर्स की वैकेंसी डिपेंड होती है. शहर हो, गांव हो, देहात हो, जहाँ पर भी ये वैकेंसी है, कितने तालिब इल्म हैं और कितने तालिब इल्म पर कितने टीचर्स रहते हैं, और जहाँ की ये संचय मान्यता का इन्फॉर्मेशन ये शासन को जाता है और उसके बाद शिक्षक भर्ती का ये मरहला शुरू होता है. जी हाँ दोस्तों, उसके बाद ही आप सभी के लिए ये चंद ही महीनों के अंदर आप सभी को गुड न्यूज़ मिलेंगी. ये पूरा डाटा तालिब इल्मों का, स्टूडेंट्स का ये शासन को जाएगा, आयुक्त कार्यालय को जाएगा और वो आप सभी को नज़र आएगा कि कितनी वैकेंसी आपको महाराष्ट्र रियासत के अंदर है, कौन सी क्लास की है, 1st to 5 की है, 6 to 8 की कितनी है, मैथ साइंस कितनी है, SST की कितनी है, लैंग्वेज की कितनी है. उसके बाद ये डाटा आपको वहाँ पर नज़र आएगा और उसके बाद ये वैकेंसी दिखकर आपको नज़र आएंगी. उसके बाद टीचर रिक्वायरमेंट का मरहला शुरू हो जाएगा इंशाल्लाह. तो ये शॉर्ट तरीके से मैं आपको बताया हूँ. अगर आपको कुछ क्वेश्चन समझ नहीं आता है तो आप हमारे यूट्यूब के नीचे कमेंट करिए, वीडियो के नीचे कमेंट करिए, और आपका कोई भी सवाल क्वेश्चंस है तो आप हमें ज़रूर पूछिए. उम्मीद करता हूँ कि आपको वीडियो पसंद आया होगा. वीडियो को ज़रूर लाइक करिए और अपने दोस्त अहबाब में शेयर करिए. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में जल्द ही. खुदा हाफिज़, अल्लाह हाफिज़, धन्यवाद, थैंक यू.